पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। खबरदार कुणी पुढे आलात तर ही पोरगी जीवानीशी जाईल। अरे पाहिलं, मी म्हणते काय गरज होती याला घरात आणायची? तेव्हाच शिपायात दिले असते ना तर बरे झाले असते। शिपायांकडे गेलात तर सुभद्रे, तुझे तोंड बंद ठेव। हे बघ मुला, आमच्या उमेस इजा पोहोचवण्याचा तुझा हेतू नाही हे माहित आहे मला। या घरात तुला दगा फटका होणार नाही हेच आजमावत आहेस ना तू? दगा करायचा नाही तर तो मुलगा घराबाहेर काय करतोय? हे तर याच रोखाने येताना दिसतायत। कोण असतील? कुणाच्या येण्याची वाट पाहतोय? शिपायांच्या? गैरसमज करून घेऊ नकोस। त्याला मुद्दाम तिथे उभे केले आहे, कोणी आले तर कळावे म्हणून। तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते, हे बल्लाळराव परचूर यांचे घर आहे। ते वासुदेव बळवंतांच्याच पंथातले होते। तुला सुखरूप ठेवण्यासाठीच घरात आणले आहे। तू निश्चिंत राहा, काळजी नको करूस। झाली तर मदतच होईल तुला। आजी, आजी, कोण आहेस तू? मागे हो, मागे हो। शांत हो, शांत हो। कोणीतरी कंदील घेऊन घराकडे येताना दिसत आहे। तू बाहेर जाऊन खात्री करून घे, जा जा। वाटले नव्हते हो सदाशिव एवढे धाडस करेल असे। आज तो नसता तर बाई बाबू हातचा गेला असता हो, हातचा गेला असता। खरे सांगू का, बाबूच्या पायास करकसून बांधले आणि तोंडाने विष शोषून काढले। धाडस हवे हो त्यासाठी, धाडस हवे। म्हटलं येऱ्या गबाळ्याचे हे काम नव्हे, भावासाठी जीवावर उदार झाला माझा सदाबाळ, जीवावर उदार झाला हो। माडीवर अंधारात जाण्यासाठी जेवढी हिम्मत लागते ना, त्याच्यापेक्षा जास्त पटीनं हिम्मत हवी यासाठी, कळले? काय हे मग आजपासून नुसतं हम हम काय नुसता घोष चालवलाय? मी म्हणते काही बिनसले आहे का? आज पटवर्धनाने बल्लाळराव परचुरेंचा विषय काढून पुन्हा जुन्या जखमा ताज्या केल्या। इतकी वर्ष झाली त्या गोष्टीला, पण अजूनही मनी खंत आहेच। पण कुठे साधी वाच्यताही करता येत नाही। कपाळावरचा तो अदृश्य कलंक धड पुसताही येत नाही। असू दे असू दे, तुमच्या अंतर्मनास ठाऊक आहे ना काय सत्य आहे ते। पटवर्धनांना बोलू देत नाही तर सारा गाव बोंबलू देत। मला माहिती आहे ना तुमच्या मनी क्रांतिकारकाच्या प्रती किती जिव्हाळा आहे तो। जसा इतकी वर्ष हा विषय आपण गुलदस्त्यात ठेवला ना, तसाच यापुढे ठेवू। तुम्ही नका जीवाला त्रास करून घेऊ, कळले ना? हा, मी कुणाबद्दल बोलतोय कळले ना तुम्हास? बल्लाळराव परचुरे म्हणजे बयोचे आजोबा। अहो दृष्टी आधू आहे माझी, पण कान तिखट आहेत ना। आणि ही गोष्ट काही विसरण्यासारखी आहे का? नाही ना, हृदयातली बल्लाळराव परचुरेंच्या बद्दलची खंत आता आमच्या बरोबरच वर जाणार। अहो असं नका बोलू, हा विचार डोक्यातनं काढून टाका। आता झोपा बघू शांत, काळजी करू नये, कळले? काही करून यांना अंगणातच थोपवावं लागेल। ए, तुम्ही फसवताय मला। आधी गोड बोलून गुंतवाल आणि मग कंदील घेऊन येणारी माणसे आली की शिपायांच्या ताब्यात द्याल। उमा 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 कोयता। अरे शिपायासच द्यायचे असते तुला तर परसदारी घेरी येऊन पडलास तेव्हाच नसते का दिले? नाही नाही,
माझा कुणावरही विश्वास नाही. दूर व्हा तुम्ही. शांत दूर व्हा. हो. जाऊ द्या मला. शांत जाऊ द्या. अरे उभे राहायची ताकद नाही तुझ्यात. कसा जाशील? आधी बरा हो आणि मग जा कुठे जायचे ते. टाकतो कोयता. टाक रे बाबा टाक. रक्त. राधे जखमा बांधायला घे याच्या. हळू हळू हळू. वाट सुरूच होते ते. अहो जाऊ बाई, आपल्या घरातली पुरुष मंडळी आली तर मोठा गजब होईल. गप्प बस. त्यांना कळले तर ना. काय काय म्हणतायत या? शांत राहा, घाबरू नकोस. दुर्दैवाने आमच्या यांच्या मृत्यूनंतर या घरातले पुरुष क्रांतिकारकांचा द्वेष करू लागलेत. पण तू काळजी करू नकोस. यांनी घेतलेले व्रत मी यथाशक्ती पुढे नेईन. तुला सुखरूप ठेवेन हा माझा शब्द आहे. तुला विसाव्याची गरज आहे. मनातील शंका काढून टाक आणि स्वस्थ हो. नाव काय तुझे? बाळकृष्ण अभ्यंकर. अगं बाई याला ग्लानी आली की. अहो थांबा, काय चाललंय हे सगळे? थांबवा. मर्दुमकी दाखवताय तुम्ही जाऊ बाई. शिपायांना कळलं ना तर तुरुंगात जावं लागेल. कोण सांगेल शिपायांना? कोण सांगेल? मी सांगणार. मी सांगणार. सगळ्यांना सांगणार मी. भूक मला भूक. मोदक मी सांगणार सगळ्यांना सांगणार. दादा, तुला मोदक आवडतात ना? मोदक आवडतात. मग मी तुला रोज 2 मोदक देईन हो. 2 मोदक. 2 पण एका अटीवर. हट. या माणसाला आजीने इथे आश्रय दिलाय हे कोणालाच सांगायचे नाही हा. कोणाला म्हणजे अगदी कोणालाच नाही. आणि घरातल्या वडील माणसांना तर नाहीच नाही. नाही सांगायचं कोणाला. नाही सांगायचं. नाही. आजी आता मात्र बापू आणि नाना दोघेही येताना दिसत आहेत. घाई करा. हे बघ तू जनार्दनला मदतीला घे आणि ह्याला उचलून माडीवरच्या खोलीत नाही. चल तयार. इकडचा आवरा ग सगळे. आवरा. सावकाश मामा. चौकट सांभाळ.
माडीवर कोण गेलंय? काय विचारतोय मी? इतक्या रात्री माडीवर कोण गेलंय? बापू, अहो पडवीतल्या गोणीतले नारळ संपलेत म्हणून प्रभाकरला नारळ घेऊन यायला पाठवले हो. उद्या पहाटेच लागणार आहेत ना म्हणून. अगो, पण त्यासाठी तुम्ही बाहेर कशाला? नाही, सभा संपून यायला बराच उशीर झाला म्हटल्यावर काळजी वाटली हो. आणि रात्र ही बरीच झाली आहे तरी कोणाचा पत्ता नाही म्हणून. ठीक आहे, बाहेर दरोडेखोरांचा वावर वाढलाय तेव्हा कडी कोयंडे नीट लावून घ्या, कळलं? आज पाय खूप दुखतायत. काशाच्या वाटीने तळवे घासून द्या जरा. सावकाश. मी हळद घेऊन येते म्हणजे जखम लवकर भरेल. हो हो, आणि हळदीचे दूध पण घेऊन ये. हो. मामा, पाणी आणि मऊ पंचा घेऊन या बरे. पाणी पाणी पंचा पंचा पाणी. सासूबाई, बापू आणि आमचे हे निजलेत बरं का. जनार्दन आणि प्रभाकर माडीवर आहेत. सध्या तरी काळजीचे काही कारण नाही, परंतु सकाळी वावर सुरू झाल्यावर काय होईल ह्याची भीती वाटतेय हो. पण तुम्ही निजा आता. दमला असाल ना, मी बघते. पाणी 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 पाणी. कापड कापड. प्रभाकर दादा, हे दूध आणि ही हळद. दे दे. हे घे. हा हा हा. कोण ओरडलं? काय रे रघुनाथा, जास्तच लागलं का रे? अरे दादा, शिपाईच ते हाडेल हप्पे खेरीस येते काय त्यास. आय 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 आय. अरे मागचा पुढचा विचार न करता मारत सुटतात. अरे तू पण तोंड लपवतो म्हटल्यावर ते कशाला थांबतायत? सुटले चोपत. पण काका, तोंड लपवायला तुम्ही चोर आहात की दरोडेखोर? तेच तर. अरे ते शिपाई आले होते क्रांतिकारकाला शोधायला. आता क्रांतिकारक नाही म्हटल्यावर त्या आल्या पोली गेले ना परत. असा काय? मगाशी मी आणि सदाभाऊ असेच फेरफटको मारी होतो, तेवढ्यात एक जखमी माणूस माका धक्को मारून गेलो. समजला? अरे
कोण रे तू? हा अरे लंगडत लंगडत जाता म्हणजे जखमी दिसता. जखमी माणूस? होय. तुला धडकला आणि थांबला नाही? होय. म्हणजे मग तो क्रांतिकारक तरी असला पाहिजे, नाही तर दरोडेखोर तरी. काय सांगताय का? मी त्याका मधल्या आळीच्या दिशेने जाताना बघलोय. मधल्या आळीत? होय. म्हणजे परचुरे राहतात तिकडे. भयो आईकडून औषधी मुळे घेऊन ये. जा जा जा. अगं उमे, अगं सहाण आणायला सांगायचं राहून गेले. जा सहाण घेऊन ये. आणते. जा जा जा. कोण ओरडलं? कोण? बयो, एवढ्या रात्रीचं तू काय करतेस इथे? आणि हे रक्त कोणाचं पडलं इथं? रक्त? हा कुठे? हे काय रक्त सांडलंय? आई ग. थांबा, मी हे घेऊन येतोय, हळद घेऊन येतो. सांगा ना पुढे काय झालं? तुम्ही माका एक सांगा, तुम्ही अण्णांचे कोण हो? हो हो, असं काय करता? माझे वडील म्हणजे गजाननराव साने. हा साने गुरुजींचे सख्खे मोठे बंधू. बरोबर. म्हणजे मी गुरुजींची पुतणी, हो की नाही? बरोबर मा. गुरुजींच्या लाडके तुम्ही अशी कामा नाही करायची. एकदम चुकीचं बोलताय तुम्ही बारकू आजोबा. अण्णा नेहमी काय शिकवतात? स्वावलंबी व्हा, स्वतःची कामं स्वतःच करा आणि थोड्या मोठ्यांची सेवा करा. मग मला सांगा, अण्णांची सेवा करायला मिळणं म्हणजे छानच आहे की. होय. माझ्यासारख्या अडाण्याच्या डोक्यात या कसा येतला? आम्ही नोकर चाकर माणसं. अहो, नोकर चाकर नका म्हणू. अण्णांना तुम्ही असं म्हटलेलं मुळीच आवडत नाही. होय होय. अरे जोगळेकर मामा, तुम्ही कसे काय बुवा? महात्मा गांधीजींची तार आली अण्णांसाठी, ही द्यायला आलोय. असा जावा जावा, आतमध्ये अण्णा असत आणि आचार्य अत्रे साहेब पण असत. जाऊ. अय्या, महात्मा गांधीजींची तार? होय होय. माका खात्री असा, आपल्या पंढरपूरचं लढो माझ्या बयोच्या श्यामने यशस्वी केलेलो असा. माका वाटतं त्याच्यासाठी महात्मा गांधीजींनी तार पाठवून श्यामचं अभिनंदन केला असताना. चला बघूया तरी. काय लिहिले पहा बरे. गुरुजी, आनंदाचा संदेश आहे. तुमचे पत्र मिळाले, ते आवडले. नंतर उपवास सोडल्याची बातमी वाचली. आपले उपोषण यशस्वी झाल्याबद्दल मी ईश्वराचे आभार मानतो. मी महात्माजींचा आभारी आहे की त्यांनी माझ्यासारख्या सेवकाची दखल घेतली. गुरुजी, तुमच्यासारख्या कोमल मनाच्या माणसांनी हे उपोषण यशस्वी केलं. वर्तमान तर दखल घेतच आहे, पण भविष्यात सुद्धा हिंदुस्थानातील नवयुवक तुमच्या साहित्याची आणि तुमच्या चरित्र पुस्तकांची पारायण केल्याशिवाय राहणार नाही. मोठी गोष्ट. अहो, आज पंढरपुरातल्या विठोबाचा दर्शन सगळ्यांका घेऊन मिळता. त्या कोणामुळे? फक्त आणि फक्त माझ्या बयोच्या श्याममुळे, माझ्या यशोदेच्या श्याममुळे. काय समजला? धन्य धन्य ती भारत मातेची सगळी सुपुत्रा, ज्यांनी आमच्या श्यामला मदत केली. आणि तुका सांगतोय,
या सगळा माझ्या बयोच्या यशोदेच्या आशीर्वादामुळे जमला हो. अहो बारको आजोबा, तुम्ही जसजशी मला बयो आजीची गोष्ट सांगता ना, माझी उत्सुकता आणखी वाढते. अहो पण आपली गोष्ट अर्धवटच राहिली. सांगा ना पुढे काय झालं. अहो सांगा ना, हसताय काय. क्रांतिकारकाच्या रक्ताचे डाग पाहून शंकर काकांनी विचारलेल्या प्रश्नाचे बयो आजीने खरे उत्तर दिले का? सांगतय सांगतय. अगं काय विचारतोय मी? कुणाचं रक्त इथं सांडलंय? अगं दातखिळ का बसले तुझी? बोल ना.